नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो व कार्यरत शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता शिक्षक पात्रता परीक्षा रद्द झालेली आहे। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटलेला आहे आणि परीक्षा रद्द झालेली आहे। ही बातमी तुम्ही ऐकली असेल, पाहिली असेल, सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, व्हॉट्सअप असो, टेलिग्राम असो किंवा आपले जे काही मेन मराठी न्यूज चॅनल आहेत त्याच्या मार्फत इवन सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन हे न्यूजसुद्धा मी तुम्हाला सांगितली होती। आणि जोपर्यंत ऑफिशियल लेटर येत नाही तोपर्यंत लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन ते ऑफिशियल लेटरसुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑफिशियली रद्द झालेली आहे। आता याच्या मागचं कारण हे होतं की पेपर कसा फुटलेला आहे, काय फुटलेला आहे, कारण काय ते सुद्धा सांगतो। मग आता लगेच तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडलेले आहेत की परीक्षा रद्द झाली, नेमकी का झाली, कशी झाली, मग आता ही परीक्षा कधी होणार, पेपर फक्त भिवंडीमध्येच फुटला का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुटला, पेपर नेमका आता कधी होणार, मग काय होणार, किंवा असं बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू। मग आता हॉल तिकीटसुद्धा डबल येतील का, मग जे काही शिक्षक वर्ग फॉर्म भरले नव्हते त्यांना फॉर्म भरायला संधी भेटेल का, हे सर्व प्रश्न पडलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आता हळूहळू पाहू। हे पहा, सर्वप्रथम शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर कसा फुटला आणि त्याचं बिंग कसं फुटलं हे आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहू। हे पहा, 2 दिवसापूर्वी तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एक सूचना आलेली असेल, हे आलं होतं, नोटिफिकेशन आलं होतं। त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की 28 जूनला शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। मग तीच एक गोष्ट होती, त्यावेळेसच थोडीशी जाणीव झाली होती की काहीतरी गडबड आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणजे काहीतरी तिथं गडबड होती। मग ही असं अगोदरच पूर्वसूचना का दिली होती ते थोडंसं समजण्यासारखी गोष्ट होती। पण झालं असं काय की आज पहाटे जे काही भिवंडी पोलीस स्टेशनमधले पोलीस वर्ग आहे त्यांना गुप्तचर विभागाकडून एक बातमी भेटली की दिल्लीकडून 3 इसम येत आहेत भिवंडीला। त्यातला एक हरियाणी आहे, हरियाणामधला आहे, आणि 2 बिहारचा आहे। आता एक बिहारी सप्पे भारी असतो तर त्यातल्या त्यात 2 बिहारचे होते। मग ते दिल्लीहून भिवंडीला येत आहेत, कशासाठी येत आहे की त्यांच्याकडे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर किंवा प्रश्न असं काहीतरी आहे अशी कुजबूज किंवा गुप्त माहिती भिवंडी पोलिसांना लागली होती। त्यांनी सापळा रचून त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडे जे काही प्रश्नपत्रिका आहेत ते पाहिले। त्यानंतर आपल्या शिक्षण विभागाकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडील अधिकाऱ्यांना बोलून त्यांची पडताळणी करून त्याची पुष्टी केली की हा शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपरच आहे किंवा याच्यातीलच प्रश्न आहेत। मग आता नेमकं परीक्षा रद्द करण्यामागचं कारण काय होतं तर हे पहा, परीक्षा आपली 28 जूनला, 27 जूनला त्यांना पेपर सापडला, काही प्रश्न सापडले। त्यातला एक हरियाणाचा आणि 2 बिहारचे असे दिल्लीहून आलेले होते। मग ते जे होते त्यांना पकडले ते 3 जण दुसऱ्या कोणाला तरी 1.5 ते 2 कोटीमध्ये तो पेपर विकणार होते। मग इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 1.5 ते 2 कोटीमध्ये दुसऱ्याला प्रश्न किंवा पेपर विकणार होते। म्हणजे जे पेपर घेणार होते 1.5 ते 2 कोटीला, मग ते उगाच 1.5 ते 2 कोटी पेपर देतील का? त्यांनी सुद्धा काही जे काही शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत त्या उमेदवारांकडून किंवा इतर उमेदवारांकडून साहजिकच आहे पैसे गोळा केले असतील। मग असेच एजंटची एक लिस्ट असते, इकडला एजंट तिकडला एजंट, त्या सगळ्या एजंटकडून मिळून पैसे गोळा करून त्यांना देणार होते, तिथून तो पेपर घेणार होते। मग तो पेपर बाकी एजंट थ्रू मग बाकी उमेदवारांपर्यंत जाणार होते ज्यांच्याकडून पैसे गोळा केलेत। ही अशी त्यांची श्रृंखला अशी असते, असे त्यांचं हे असतं, म्हणजे एक वे असतो पेपर ह्याच्यामध्ये। हे आत्ता असं घडते का नाही, याच्यापूर्वीसुद्धा घडलेलं आहे।
2016ला TETचा पेपर फुटलेला होता, त्यावेळेसुद्धा असंच प्रकरण होतं. 2018 आणि 19ला TETचा पेपर झाला होता, तो सुद्धा फुटला होता. त्या पेपर कसा फुटला, काय फुटला ते 2021ला कळालं. त्यावेळेस तर अक्षरशः ज्यांनी पेपर दिला नव्हता ते सुद्धा पास झालेले होते. बोला, ज्यांनी फॉर्मसुद्धा भरलेला नव्हता ते सुद्धा पास झाले. त्यावेळेस तर खुद्द महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षण आयुक्त आपलं तुकाराम सुपे हे त्या गटामध्ये सामील होते. मग विचार करा. आणि हे पेपर फुटण्यामागचं कारण महत्त्वाचं काय आहे? ज्यावेळेस 2013ला पेपर झाला आणि आत्तासुद्धा पेपर होतोय, हा पेपर एकाच कंपनीमार्फत कंडक्ट केला जातोय. विचार करा. पण ह्या मागच्या वेळेस थोडंसं काय होतं की पेपर एकाकडून, मग ती उत्तरपत्रिका एकाकडून, तपासणी एकाकडून, अशी 3 वेगवेगळे विभाग केले होते. पण ह्याच्या अगोदर सगळं एकाकडेच गुत्त होतं. पण अशा पद्धतीने पेपर फुटलेला आहे. आणि मग पेपर रद्द का केला, तर ही फक्त भिवंडीपुरती मर्यादित नव्हती. आता पेपर त्यांनी तिकडून इकडं आणला. आदल्या दिवशी भेटला एजंट, हे दुसऱ्यांना 1.5 ते 2 कोटींना देणार होते. म्हणजे हा पेपर भेटल्यानंतर जे दुसरे एजंट आहेत ते त्यांच्या थ्रू दुसऱ्यांना देणार होते. म्हणजेच याच्या अर्थ ह्यांनी ऑलरेडी पैसे जमा केलेले आहेत, पैसे देऊन घेणार होते. पण याच्या अगोदर त्यांनी काही प्रश्न त्या उमेदवारांपर्यंत पोहोचवलेले सुद्धा असतील, होते. त्यामुळं तडकाफडकी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून एक लेटर आलं आणि ऑफिशियलरित्या परीक्षा ही रद्द करण्यात आलेली आहे. ही झाली याच्या मागची बॅक स्टोरी. आणि असं हे नाही आहे की आश्चर्य वाटण्यासारखं. याच्या अगोदर सुद्धा पेपर फुटलेला आहे. 2016ला फुटला होता, तो परत घेतला. आणि 2016ला जो पेपर झाला ते फुटला, आणि त्याच्यानंतर 2017ला त्याच्यापेक्षा सोपा होता. त्यामुळं घाबरून जाऊ नका की पेपर आता फुटला आहे म्हणजे अवघडची, सोपाही येऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता जी काही 2025ला पेपर झालेला आहे त्याचे सिक्वेन्स पहा, आणि येणारा जो काही पेपर असेल त्याचे सिक्वेन्ससुद्धा सेमच असतील. म्हणजे गणिताचा प्रश्न समजा तर पहिला लसावी मसावीचा असेल, त्याच्यामध्ये जे आकडे दिलेत ते आकडे बदलून त्याच प्रकारचा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये असेल. त्यामुळे जास्त काळजी करू नका, येणारा पेपरसुद्धा सोपा असेल. आणि महत्त्वाची गोष्ट की आता येणारा पेपर कधी असेल, तर येणारा पेपर हा लागलीच आता लगेच सोशल मीडियावर एक हे घुमत आहे की 6 जूनला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर. अहो तुम्ही येडे आहेत का, खुळे आहेत जरा? आज पेपर फुटल्याने 8 दिवसानंतर त्यांनी लगेच दुसरा पेपर घेणार आहेत का? एवढं आपलं प्रशासन तत्पर आहे का लगेच दुसरा पेपर काढायचा, लगेच सेट करायचा आणि लगेच सगळीकडे पोचवायचा? अहो त्याला वेळ लागतो का नाही? आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही आहे, त्यांना याच्यामध्ये परत फॉर्म भरण्याची संधी भेटू शकते. एक विंडो ओपन होईल 8 दिवसाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी भेटू शकते कुणाला ज्यांनी फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी. मग आता परीक्षा कधी होईल, तर परीक्षा व्हायला किमान 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. लगेच पेपर घेणं शक्य नाही आहे. का? परत समिती स्थापन करा, परत पेपर तयार करा, मग पेपर तयार झाल्यानंतर परत हॉल तिकीट डिस्ट्रीब्यूट करा, मग परत सगळे सेंटरचे मॅनेजमेंट करा. ह्या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात, पाहाव्या लागतात. मग जी काही तारीख निश्चित करणार आहेत त्या तारखेला दुसरा कुठला पेपर नाही आहे का हे सुद्धा पाहावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून लगेच काय 7-8 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये पेपर होईल असं नाही. 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे आता तुम्हाला तब्बल 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी हा अभ्यास करण्यासाठी भेटलेला आहे. आता ज्यांचा अभ्यास झाला त्यांना दुःख वाटत असेल की बाबा माझा अभ्यास झाला होता, पेपर कसा यायला तर मी पास झालो असतो. पण हे पहा, जर पेपर झाला असता, तुम्ही पेपर दिला असता, सगळ्यांना चांगला पेपर गेला असता, आणि पेपर झाल्यानंतर जर पेपर फुटला असता तर ही किती दुःखाची, किती दुर्दैवाची गोष्ट झाली असती. आपल्या पायाखालची जमीन सरकली असती. कारण एवढा आपण अभ्यास केला, चांगला गेला आणि आपण पास होणार असं वाटणार होतं, पण त्यावेळेसच पेपर रद्द झाला. हे झालं असं तर किती अवघड गोष्ट झाली असती. पहा, बरोबर आहे ना? मग पेपर होण्याच्या अगोदरच पेपर रद्द झाला ही चांगली गोष्ट आहे ना. कारण आपल्याला पुन्हा जास्त दुःख होण्यापेक्षा अगोदर थोडंसं दुःख झालेलं परवडतं. आता त्यातल्या त्यात तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटलेला आहे. जे शिक्षक वर्ग आहेत किंवा भावी शिक्षक आहेत त्यांनी
अद्याप ही TETचा अभ्यास करायला सुरुवात केलेली नसेल किंवा अभ्यास चालू केलेला नसेल तर काळजी करू नका. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्स प्रोव्हाइड करतो. पेपर 1च्या तब्बल 60 मार्काच्या पासिंग नोट्स आपण देतो. त्याच्यामध्ये परिसर अभ्यास 30, विज्ञानाच्या 3 PDF, इतिहासाच्या 5, भूगोलाच्या 7, एक परिसर अभ्यास, एक नागरिकशास्त्र अशा 17 PDF आणि आपले मानसशास्त्राची एक 30 मार्काच्या अशा पेपर 1साठी 60 मार्काच्या नोट्समध्ये 18 PDF देतो. एवढ्या PDF वाचल्या की तुमचे 60 पैकी 50-55 मार्क्स कुठे गेले नाहीत. 1 टाईम रीडिंग किंवा 2 टाईम रीडिंग केलं तर 50 ते 55 मध्ये जाऊ शकतात. 3 टाईम रीडिंग केले तर 55 ते 60च्या मध्ये मार्क्स पडू शकतात. आता हा बंच तुम्हाला 1300 रुपयाला भेटून जातो. त्याच्यानंतर पेपर 2चा 90 मार्काचा बंच आहे. याच्यामध्ये सामाजिक शास्त्र 60 मार्काच्या नोट्स, इतिहास 30 मार्काच्या नोट्स, नागरिकशास्त्र 10 मार्काच्या नोट्स आणि आपले इतिहास भूगोलच्या 30 मार्काच्या नोट्स अशा 60 मार्काच्या नोट्स असतात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये इतिहास 20 मार्काला विचारलं जातं, नागरिकशास्त्र 10 मार्काला विचारलं जातं, भूगोल 25 मार्काला आणि 5 मार्काला अर्थशास्त्र हे असे 60 मार्क असतात. आणि मानसशास्त्र 30 मार्क अशा 90 मार्काच्या नोट्सचा बंच मी तुम्हाला देतो. याची किंमत 1401 रुपये असणार आणि याच्यामध्ये तुम्हाला तब्बल 20 PDF भेटतात. इतिहास हा 4थी पासून 12वी पर्यंत, भूगोल 4थी पासून 10वी पर्यंत, त्याच्यामध्ये नंतर महाराष्ट्राचा भूगोल भेटतो, भारताचा भूगोल भेटतो, जगाचा भूगोल भेटतो, नागरिकशास्त्र भेटतं आणि एक परिसर अभ्यासची एक PDF भेटते आणि त्यानंतर मानसशास्त्राची एक PDF असे 90 मार्काचा बंच तुम्हाला भेटतो. हे 1400 रुपयाला भेटून जातात. आता नोट्स कशा घ्यायच्या 89 99 65 38 15 99 70 96 11 44 इथं सॅम्पल दिलेलं आहे किंवा इथं पॉम्पलेट आहे. याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. खाली मोबाईल नंबरसुद्धा आहे. याच्यावरून सुद्धा तुम्ही पाहून व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करा. तुम्ही सॅम्पल पहा, विश्वास वाटला तर घ्या, सॅम्पल पहा. आता मानसशास्त्राच्या नोट्सचं सॅम्पल 50 पेजचं आहे. सामाजिक शास्त्र परिसर अभ्यासच्या नोट्सचं सॅम्पल 90 पेजचं आहे. हे सॅम्पल वाचा, त्यानंतर ठरवा. आणि त्यातल्या त्यात 23 नोव्हेंबर 2025ला जो काही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये मानसशास्त्राचा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे. पेपर 1चा तब्बल 30 पैकी 25 प्रश्न हे आपल्याच नोट्समधले होते. सामाजिक शास्त्र पेपर 2चा इतिहासाचे 20 पैकी 18 प्रश्न आपल्या नोट्समधले होते. नागरिकशास्त्र 10च्या 10 प्रश्न हे आपल्या नोट्सचे होते. याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. आणि पेपर 2चं मानसशास्त्र 30 पैकी 26 मार्काचं हे आपल्या नोट्समधलं होतं. भूगोलसुद्धा 30 पैकी 25 मार्काचं हे आपल्याच नोट्समधलं आलेलं होतं. त्याचे पुराव्यासहित व्हिडिओ मी टाकलेले आहेत. पेपर 1चा परिसर अभ्यास 30 पैकी 27 मार्काचे प्रश्न हे आपल्या नोट्समधले होते. नोट्स सॅम्पल पहा, खात्री पटली, विश्वास पटला तर घ्या. आणि नोट्स संदर्भात आपण आपल्या चॅनलवर असंख्य व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा पाहिले तर तुमचा फायदा होतो. अभ्यास कसा करायचा काय नाही सगळी डिटेल माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. आता जास्त अवांतर चर्चा न करता आपण तुर्तास व्हिडिओ इथंच थांबू. आणि हे पहा, जास्त पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका. एक संधी भेटली आहे असं समजा आणि परत नव्यानं अभ्यास करायला सुरुवात करा. अभ्यास झाला असेल तर परत रिव्हिजन करा, कारण शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्य आहे. एकदाची काय TET पास करा आणि झंझट निघून जातं. त्यामुळे परत एकदा अभ्यास करा. आणि आता पेपर रद्द झाला, हे झालं, याचा उगाच जास्त मनस्ताप करत बसू नका. झाला ना, झाली ती झाली गोष्ट, ओके ठीक आहे, परत नव्यानं पुढं जायला सुरुवात करा. नोट्स पाहिजे असतील तर इथं तुम्हाला सगळे डिटेल्स दिलेले आहेत, ते पहा आणि नोट्स तुम्ही परचेस करू शकता. तर ठीक आहे, तुर्तास आता आपण इथंच थांबू. पुढल्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येऊ आणि नोट्सचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर ठीक आहे, आता आपण इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर TETचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही कोण, सोबत आहेच त्यांच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानशाबजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा पास.
यशाची हमी. सफोरा ती म्हणजे 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 यशाची हमी.